नमस्कार रसिका श्रोते हो, मी रेश्मा. बेधुंदशा गुलाबी लाटेवर स्वार होत प्रियाच्या प्रेमात न्हाऊन निघालेली प्रेमिका असो, उदासीच्या नीरस छायेत बुडत जात सख्याची वाट पाहता पाहता व्याकुळ होणारी विरहिणी असो, डोळ्यात साठवलेलं निसर्ग चित्र तुम्हा आम्हाला सांगण्यासाठी शब्दांची गुंफण करणारे निसर्ग कवी असोत, परमार्थाची अवघड वाट चालता चालता तो मार्ग आमच्यासाठी सोपा व्हावा म्हणून अनुभवलेलं ज्ञानभांडार शब्दरूप करणारे संत महात्मे असोत, प्रत्येकाने आपल्या भावना, विचार, अनुभव व्यक्त करण्यासाठी कवितेचा आधार शोधला. मराठीतील सुप्रसिद्ध कवयित्री डॉक्टर अरुणा ढेरे याच कविवर्यांच्या मांदियाळीतल्या. आपल्या उत्सव भाव या काव्यमालिकेअंतर्गत आपण त्यांच्या कवितांचा आस्वाद घेता घेता त्यातला सखोल अर्थही जाणून घेतो आहोत. आज ऐकूयात या काव्यमालिकेचा भाग 10. उत्सव भाव. सादरीकरण मयुरी शिदोरे, मनोज आहेर. तांत्रिक सहाय्य विशाल गांगर्डे. निर्मिती साहित्य उत्सव परिवार. ऐकूयात उत्सव भाव भाग 10. कवितेचं शीर्षक तुझ्या माझ्यातल्या नात्याला. तुझ्या माझ्यातल्या नात्याला अर्थ देण्याची प्रक्रिया जोवर आपण सुरू केली नाही तोवर त्याचा निदर्शक शब्द कोणताही असला तरी हरकत काय आहे. मला माहिती आहे समाजाला नाही पचत, मला माहिती आहे समाजाला नाही पचत नुसत्या नात्याचे असणे, आणि समूह मनाला नाहीच कळत अंतरात खोलवर जागलेल्या जाणीवेचे असणे, फुलणे, सलने, जीव घेणे. ही नात्यांची ठिणगी अलग फुलवत ठेवताना समाजदत्त अर्थाच्या आपल्यापर्यंतच्या जिभेचे भान ठेवण्याची कसरत करणं अवघड आहे. आणि जर गाव पेटलेच तर बोभाटा आपल्या नावानेच होणार आहे. पण तरी देखील आपल्या आंतरप्रतीती धर्मावर माझा विश्वास आहे. मग तुझ्या माझ्या नात्याचा निदर्शक शब्द कोणताही असला तरी हरकत काय आहे. दोन माणसांमधील परस्पर संबंधांना आपण नाती म्हणतो. अशा नात्यांना आवश्यकतेनुसार विविध संबोधने देण्याचे प्रावधान भाषेत असते आणि त्यातूनच या नात्यांना नावं मिळतात. परंतु काही नाती ही संबोधनांपलीकडे गेलेली, उच्चतम पातळीला पोहोचलेली, माणसाच्या भाषेत असलेल्या नानाविध संबोधनांना तपासून बघितलं तरी अशा नात्यांना शब्दबद्ध करताच येत नाही. कवयित्री डॉक्टर अरुणा ढेरे यांच्या तुझ्या माझ्या नात्याला या कवितेचा संदर्भ तिकडेच इशारा करतोय. स्त्री पुरुषामधील नातं नेहमीच सौंदर्य आणि सुगंधाचे परिपूर्ण असतं. आई मुलाचं, बहीण भावाचं, पती पत्नी, प्रियकर प्रेयसी वा मित्र मैत्रिणीचं नातं कुठलंही असलं की त्यात रहस्य असतं, त्यात औत्सुक्य असतं, त्यात ऊब असते, वात्सल्य, माया आणि प्रेमही असतंच. परंतु स्त्री पुरुषातील नात्यातील अशी काही नाती की ज्यांना शब्दबद्ध करणे केवळ कठीणच. भारतातील सर्वात लोकप्रिय चरित्र म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे. देवकी आणि यशोदा त्याच्या माता. अनेक कवींनी राधेला त्याची प्रियसी बनवलं, सुभद्रा त्याची बहीण, रुक्मिणी त्याची पत्नी, कुंती त्याची आत्या. पण मग द्रौपदी कोण? या प्रश्नाचं उत्तर मात्र समाधान मिळेल असं काही सापडत नाही. काही लोकगीतांमधून द्रौपदी त्याला राखी बांधते तेव्हा ती बहीण होते, तो वस्त्रहरणाच्या वेळी तिला वस्त्र पुरवतो तेव्हा सखा बनतो, ती आयुष्यातलं दुःख त्याच्याजवळ व्यक्त करते, तो दिलासा देतो तेव्हा तो सच्चा मित्र भासतो. मित्र, सखा, बंधू कुठल्याही रूपात श्रीकृष्ण तिच्या पुढेच असतो, तिच्या सोबत असतो. केवळ पाठीशीच नव्हे तर खांद्याला खांदा लावून चालत असतो. जगातील स्त्री पुरुषातील नात्याची प्रगल्भता दाखवून देण्यासाठी एवढं एक उदाहरण पुरेसं. आणि मला वाटतं डॉक्टर अरुणा ढेरे यांच्या पुढेही हेच नातं असावं.
कारण जगाची फिकीर न बाळगता दुनिया काय म्हणेल, तुझ्या माझ्या संबंधांबद्दल काय वावड्या उठतील, किती गोंधळ माजेल याचा यत्किंचितही विचार न करता एक स्त्री आणि एक पुरुष परस्परांना पूरक असं प्रगल्भ नातं पुढे नेतात, तेव्हा त्या नात्याला एक उच्चतम पातळी लाभत असते. कवयत्रीनं आपल्या कवितेतून हेच नातं नेमकेपणानं दाखवून देण्याचा यशस्वी प्रयत्न या कवितेतून केलेला आहे. एखाद्या स्त्रीशी आपली ओळख होते, एखाद्या स्त्रीची एखाद्या पुरुषाशी ओळख होते, तेव्हा पहिला प्रश्न असतो, हा माझा कोण? जगानं बोट ठेवू नये म्हणून केवळ संबंधित स्त्री पुरुष परस्परांना बहीण भावाचा बुरखा पांघरण्याची धडपड करतात. कधी आपण मित्र आहोत असं औपचारिकपणे सांगतात, परंतु बऱ्याचदा ही नाती या पलीकडे गेलेली असतात. काही नाती ही त्या पलीकडे गेली असा विषय निघाला की आपसूक या स्त्री पुरुषांच्या चरित्रावर हल्ले होतात. मग त्यांच्या मनातही नसताना समाजच त्यांना प्रियकर प्रेयसी बनवतो. परंतु हीच ती नाती असतात जी अशा शब्दात अडकत नाही, अशा संबोधनात गुंतून पडत नाही, तर परस्परांना समर्थपणे आधार देऊन परस्परांना आपण पूरक आहोत याची जाणीव ठेवून सोबतीनं पावलं टाकतात आणि यशस्वी जीवनाकडे वाटचाल करतात. मग समाज कितीही कोत्या मनाचा असला, कितीही कोतेपणानं त्यांना हिणवत असला तरी ते थांबणार नसतात. अरुणा ढेरे यांच्या कवितेतील नायिका हेच सुचवते आहे. तिचं हे सुचवणं म्हणजे नात्याची प्रगल्भता आणि सौंदर्य द्विगुणित करणारं. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 20 25. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या. ज्ञान आणि मनोरंजनाचा आविष्कार साहित्य उत्सव परिवार.